कधीकधी आपलं शांत राहणं खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सर्वच प्रश्नाची उत्तरं मागायची नसतात, कारण आपण ओंजळीत पाणी पकडू शकतो, परंतु ते टिकवून ठेवू शकत नाहीत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय का वाचावे, याचं महत्त्व काय, याचा फायदा काय, हे 2 अध्याय प्रत्येक स्वामी भक्तांनी मनोभावे का वाचावे, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. 14वा आणि 18वा अध्याय खूप ताकदवान आहे. खूप त्याच्यामध्ये शक्ती आहे. आपल्या सर्व अडचणी, दुःख हे 2 अध्यायाचं वाचन केल्याने दूर होतं. आपल्याला अडचणीतून मार्ग निघतो, मनाला शांती मिळते. गंभीर संकट जर तुमच्यावर आले असतील किंवा तुमच्या घरावर जर गंभीर संकट आलं असतील, तर ह्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला हे 2 अध्याय हे नक्कीच मार्गदर्शक हे ठरत असतात. 14वा आणि 12वा अध्यायातील प्रत्येक अक्षर एका मंत्राप्रमाणे आहे. आपल्या घरातील आजारपण दूर तर होतच, शिवाय घरावर दुःख, दारिद्र्य जी असतं ती सुद्धा दूर होतं. हे 2 अध्याय आपल्या घरात वाचल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते. अनेक प्रकारचे दोष हे दूर होतात, जसं की पितृदोष, वास्तुदोष, हे दोषसुद्धा हे अध्याय वाचल्याने दूर होतात. 14वा अध्याय वाचल्याने प्राणघातक अपघात किंवा दुःखातून संरक्षण होते. तर 14वा अध्यायामध्ये काय आहे की 14वा अध्याय हा सायनदेव हा दत्तगुरूंचा एक भक्त होता आणि तो यवन दरबारात काम करत होता आणि तो यवन एका ब्राह्मणाला बोलून त्याचा घात करीत होता. हे ज्या वेळेस त्यांनी गुरूंना आपल्या सांगितलं की असा असा मला त्रास आहे, त्याच्यातून वाचण्यासाठी गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला होता. म्हणजेच त्यांचा तिथं अपघात म्हणजे प्राणघातक त्यांच्यावर हल्ला होणार होता, परंतु त्या अपघातातून ते वाचवले. हा अध्याय तो आपल्याला शिकवतो. म्हणजे 14वा अध्याय वाचल्याने आपल्यावर जे काय अपघात होणारे किंवा दुःख कोसळणारे, तो अध्याय आपल्या वाचल्याने आपल्या आयुष्यातून नक्कीच असे जे काही अपघात होतात ते दूर होतात. हा अध्याय आपल्याला ते शिकवतो. 18वा अध्याय वाचल्याने संपत्तीचा लाभ होतो, गरिबी आणि दारिद्र्य दूर होतं, पैसा येतो, बरकत येते, असं हे 18व्या अध्यायाचं महत्त्व आहे. 18वा अध्यायामध्ये काय आहे तर 18वा अध्यायात एका ब्राह्मणाच्या घरी श्रीगुरू हे भिक्षा मागायस गेले होते आणि त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्रीगुरूंना घेवड्याच्या शेंगाची भाजी त्यांना भोजन म्हणून दिली होती आणि त्यावेळेसच त्यांचं दुःख, दारिद्र्य फक्त श्रीगुरूंना त्यांनी एवढीसा आहार दिला, त्यातूनसुद्धा त्यांना एवढे चांगले दिवस आले होते. म्हणजेच हा अध्याय आपल्याला आपल्या घरी संपत्ती म्हणजे दारिद्र्य दूर होऊन एक प्रकारची संपत्ती आणण्यासाठी, सुख, शांती आणि ऐश्वर्य मिळवण्यासाठी आपल्याला नक्कीच आपल्या उपयोगात पडतो. म्हणून जर तुमच्यात गुरुबद्दल भक्ती असेल तर गुरु तुमच्या घरी नक्कीच कामधेनूसारखे येतील, असा हा अध्याय आपल्याला शिकवतो. तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी रोज 14वा आणि 18वा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा. जमत असेल तर तुम्ही महिन्यातून एकदा गुरुचरित्र पारायण करण्याचा प्रयत्न नक्कीच करा, कारण गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. त्यामुळं एक तरी पारायण तुम्ही महिन्यातून घरी करण्याचा प्रयत्न करा, याने सुद्धा खूप फायदा होतो. तर तुम्हाला कळलंच असेल की 14वा आणि 18वा अध्याय वाचल्याने आपल्या घरात काय फायदा होतो. हे अध्याय वाचताना कुठलेही नियम नाहीत, फक्त तुम्ही सात्विक आहार घ्या आणि तुम्ही हा अध्याय संकल्पयुक्तसुद्धा करू शकता. तुम्हाला तुमची कुठली इच्छा असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हे 2 अध्याय वाचू शकता. हे 2 अध्याय वाचल्याने नक्कीच तुमच्या घरातील आजारपण दूर होईल, पैशासंबंधी समस्या दूर होतील, तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्यासुद्धा पूर्ण होतील. त्यामुळे दररोज तुम्ही घरात 14वा आणि 18वा अध्याय वाचण्याचा प्रयत्न नक्कीच करा. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.